माझ्याचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाची आणखी एक बाजू सहजच सांगतो. पुरुष वर्गाला जगाचा जास्त अनुभव, टक्के जास्त खायला लागल्यामुळे सहजच तो कठोर झालेला असतो. आणि या परमार्थ क्षेत्रामध्ये देखील नाना तऱ्हेचे फसवणुकीचे प्रकार अनेक वर्ष पाहिल्यामुळे आपल्या पत्नीने कुठेही बुवाकडे, बैराजाकडे किंवा आणखीन कुठे स्वामींकडे जावं असं त्यांना मनातहा वाटत नाही. त्याचं कारण हे एक आणखीन महत्वाचं आहे. परमार्थ क्षेत्रातली मंडळी देखील आता सगळीच क्षेत्र, राजकारण काय, समाजकारण काय, शिक्षण क्षेत्र काय आणि परमार्थ क्षेत्र काय, सगळी दूषित झालेली आहे. त्यापैकी परमार्थ हे पवित्र क्षेत्र देखील दूषित केले गेलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये पत्नीनी कोणाच्या तरी नादी लागावं बुवा बैराजाच्या असं पुरुषाला वाटण्याची शक्यता नाही. म्हणून स्त्री वर्ग भाविक खरा, पण तो भाव योग्य ठिकाणी आहे की नाही हे त्यांनीही पारखून घ्यावं आणि आपल्या यजमानांना बरोबर नेऊन 2-5 वेळाला त्यांना दाखवावं. इथे हरिस्मरण चालतं, गीता ज्ञानेश्वरी चालते, दासबोध चालतो, ध्यान चालतं, याच्या व्यतिरिक्त इथे काही चालत नाही. मोठमोठ्या ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की जसे इतरत्र अड्डे असतात, जागतिक कीर्तीची मोठी मोठी संस्था, मोठी मोठी मंदिरं मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी जसे इतरत्र अड्डे असतात तसे त्यांचे अड्डे आहेत जुगाराचे, दारूचे, आणि तिथेही मंडळी पडून राहिलेली असतात. त्या अशा प्रकारच्या माणसांकडे आपल्या पत्नीनी, भगिनीनी, कन्याकेनी जावं असं पुरुषांना जरा देखील वाटण्याची शक्यता नाही. तेव्हा त्यांना बरोबर घेऊन आधी 10-20 वेळेला यावं जिथेच आपल्याला जाय, आणि त्यांना जर वाटलं की हे सगळं ठीक चाललेलं तर ते होऊन तुम्हाला अडथळा करणार नाही. असा एक शेवटचा मुद्दा त्याच्यामध्ये. आता पुढला प्रश्न असा आहे, सद्गुरू वाचून परमार्थाची वाटचाल होऊ शकत नाही का? जन्म कोणी एखादी व्यक्ती जर करत आलेली असली तर चालेल सद्गुरू शिवाय देखील, पण त्यांनी सद्गुरू मागल्या जन्मात केलेले असतात, त्यांची वाटचाल पक्की असते. शेष फक्त जे राहिलेलं असतं तेवढा परमार्थ करण्यासाठीच त्यांचा जन्म असतो. तेव्हा त्याच्या पुरतं बरोबर आहे. पण अशी व्यक्ती लाखो माणसामध्ये, साधकांमध्ये एक, बाकी त्यांना आवश्यकता आहे. शिंपीकाम शिकायला जर गुरु लागतो, सुतारकाम शिकायला त्याच्या हाताखाली काम करायला लागतं, शाळेत शिकायला जर गुरुजी लागतात, कॉलेजमध्ये शिकायला लागतात, युनिव्हर्सिटी पर्यंत मार्गदर्शक जर लागतो, एमए झाला तरी PhD साठी मार्गदर्शकाच्या हाताखाली जर आपल्याला अभ्यास करायला लागतो. सगळे हे स्थूल विषयांची जर ही परिस्थिती आहे तर अत्यंत सूक्ष्म असणारा जो परमात्मा, आत्मा, जो स्थूल नाहीये, जो दृश्य नाहीये, ज्याचं चिंतन करता येत नाही, ज्याच्या विषयीकडे सांगता येत नाही, त्या परमात्म्याकडे जाण्यासाठी आपणच केवळ आपल्या बुद्धीने, मनाने जाऊ शकू अशा भ्रांतीत कोणी राहू नये. गुरूंची आवश्यकता नाथ महाराजांनी, ज्ञानोबांनी, समर्थांनी सगळ्यांनी मान्य केलेली आहे. गुरु मात्र चांगला पाहिजे, त्याची लक्षणं त्याच ग्रंथामध्ये दिलेली आहेत, तसं तो पाहिजे. अमानित्वम, अदम्भित्वम, अहिंसा, शांती, आर्जवम, हे सगळे गुण त्याच्या ठिकाणी पाहिजे. सद्गुरूंची सगळी लक्षणं, ज्ञान, वैराग्य, भजन, स्वधर्म, कर्म, साधन, कथा, निरूपण, श्रवण, मनन, नीती, न्याय, मर्यादा, इतकं सगळंच आहे. नाना सद्विद्येचे गुण याहीवरी कृपाळूपण, हे सद्गुरूंचं लक्षण सांगितलं. तेव्हा अशा प्रकारचा सद्गुरू कोणी भेटला तर तो आपल्याला पैलकेराला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, आपापल्या शक्तीप्रमाणे योग्य करतो. पण तसा जर भेटला नाही तर कोणाला तरी गुरु करणं हे मात्र अत्यंत घातक, आपलं सर्व जीवन बर्बाद करणार असं ठरण्याचा संभव आहे. म्हणजे या बाबतीत फारच सावधगिरी राखून मग गुरु करावा. गुरुची अत्यंत आवश्यकता मात्र आहे.
वाटेल त्याला गुरु म्हणता येणार नाही. मंत्र यंत्र तंत्र असं सांगणारे तेही गुरु समजले जातात, परंतु ते गुरु नव्हे, मोक्षदाते गुरु नव्हे. नाना कला आहेत, विद्या आहेत, संगीत शास्त्र आहे, नर्तन शास्त्र आहे, कला आहे, त्याच्यामध्ये जे आहेत तेही गुरु समजतात, पण तो मोक्षदाता नसतो. मातृदेवो भव, पितृदेवो भव या सगळ्यांनाही आचार्य देवो भव ही गुरु समजले जातात, पण ते मोक्षदाते नाही. मोक्षदाता सद्गुरु हा वेगळाच असतो. तो स्वयं सोहम हंसारूढ असतो, पूर्ण बोधात असतो, अखंड स्वरूपाचा आनंद भोगत असतो, त्याच्या सान्निध्याने देखील आनंद होतो. अशा प्रकारचा कोणी सद्गुरु आपल्या वाट्याला आला तर त्याच्याकडनं मंत्र घेऊन तो जे काही उपदेश करील त्या उपदेशाप्रमाणे चालून आपण आपला मार्ग गाठवू शकतो. आणि त्याने जरी उपदेश दिला तरी चालायचं ते आपल्यालाच आहे आणि तो प्रवास बराच दीर्घकाळचा आहे हे जाणून करून घ्यावं. केवळ धारणेच्या भरात होणार नाही. सद्गुरु अजून परमार्थाची वाटचाल होऊ शकत नाही का? नाही, पण गुरु असा पाहिजे, नाही तर परमार्थ राहील बाजूला, संसार आणि परमार्थ दोन्ही संपले. जर भरता मनुष्य जर मिळाला तर तुमच्या संसाराचाही निकाल करून टाकेल आणि परमार्थाचा, तेव्हा सावधान या बाबतीमध्ये. ठीक आहे. आता चौथा प्रश्न, ध्यान म्हणजे काय? असा ध्यान म्हणजे काय? ध्यानाची जीवनात आवश्यकता ते काय? ध्यानाचे परिणाम काय? ध्यानाचे परिणाम शांत होतं, मनुष्य प्रसन्न होत, तृप्त होत. विषयांकडे धावणारं मन आवरून स्वरूपामध्ये ठेवणं याचं नाव ध्यान. आपलं मन स्वाभाविक चंचल आहे. एक संपलं की दुसरा विषय लागतो. चहा संपला की वर्तमानपत्र, वर्तमान संपले की कादंबरी, असं सारखं त्याला एक एक विषय बदलणं आवडतं मनाला, सारखं या विषयापासून काय. कारण कुठल्या एका विषयात समाधान नाहीच आहे त्याला. आणि सगळे विषय भोगून 60 वर्ष 70 वर्ष झाली तरी पुन्हा असमाधान अतृप्ती त्याला जाणवतेच. याचं कारण तो ध्यान करत नाही आहे. विषयांकडे फिरणारं मन आवरून त्याला स्वरूपामध्ये स्थित करणं याचं नाव ध्यान. त्याला मेडिटेशन असं म्हणतात. कॉन्सन्ट्रेशन वेगळं, कॉन्सन्ट्रेशन वेगळं आणि मेडिटेशन वेगळं. एखाद्या वस्तूवर एकाग्र चित्त करणं हे कॉन्सन्ट्रेशन आहे, ते ध्यान नव्हे. मदत आहे की ध्यानाला. एखाद्या गीतेच्या श्लोकावर किंवा ज्ञानेश्वरीच्या ओळीवर चिंतन करणं हे कॉन्टेम्प्लेशन आहे. याच्यामध्ये तास न तास रंगून जाणारी मंडळी आहे, एखादा विचार घेऊन त्याचं चिंतन कर, पण ते मेडिटेशन नाही. या पहिल्या दोन्ही याला मन लागतं. मेडिटेशन याचं मनाचं उन्मन करणं, मनाचं आमन करणं, नो माइंड स्टेट, याचं नाव ध्यान. योगस्तु चित्तवृत्ती निरोधा, चित्तवृत्तीचा निरोध करणं याचं नाव योग. आणि मग काय त्याचं परिणाम? यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया. योगाच्या अभ्यासाने ज्या ठिकाणी मन अत्यंत निरुद्ध होऊन स्थिर होऊन बुडून जातं त्याच्यामध्ये, मनच राहत नाही. यत्र परमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात मनात मानम पश्चन. आपणच आपल्याला पाहणारा हा तुष्यती आनंद निर्भर होऊन जा. त्याला मग आनंदासाठी टीव्ही लागत नाही, त्याला आनंदासाठी गाडी लागत नाही, त्याला आनंदासाठी मोठा बंगला लागत नाही. काही असो काही नसो. तुकोबांच्या जवळ ह्यातलं काही नव्हतं. टीव्ही नव्हता त्या काळात, नव्हता, त्यामुळे तोही नव्हता. हातातलं घड्याळ नव्हतं, पायात जोडा पण नव्हता, अंगावर भर कपडे नव्हते, पण आनंदाच्या कोटी साठवल्या कोटी. आपल्याला काही ज्याच्याजवळ सगळ्या आहेत, 2 गाड्या दारात आहेत, तोही असं म्हणणार नाही की मी ना आनंदाच्या कोटी साठवल्या असं म्हणणार. बरं चाललंय, ठीक चाललंय, कारण त्याला भीतीच आहे की उद्या काय अजून कोण वाटतो. इन्कम टॅक्सची भार आली म्हणजे आपलं सगळं देण बाहेर पडेल, कसे पैसे मिळवलेत, एवढे पैसे आले कुठून असं होण्याचा संभव आहे. त्याच्या पोटात नेहमी भीती आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीच्या पोटात भीती आहे. आपलं मन अत्यंत चंचल आहे. हे अर्जुनाने भगवंताच्या सान्निध्यात असताना देखील कबूल केलेलं आहे. आपलं तर मन चंचल आहेच आहे. त्यावेळेपेक्षा आताचे विषय खूप वाढलेले आहेत आणि त्यामुळे मनही अत्यंत चंचल झालेलं आहे. त्यामुळे असमाधान आपोआपच वाढलेलं आहे. ते समाधान, तृप्ती, शांती ध्यानाने मिळतं. म्हणून ध्यान कसं करावं सद्गुरूंच्या पाठी शिकावं. पण ध्यान म्हणजे नो माइंड स्टेट, मनाचं उन्मन होणं, अमन होणं. ध्यान म्हणजे काय? ध्यानाची जीवनात आवश्यकता ते काय? बरोबर आता कळलं ना काय आवश्यकता? व्यग्र झालेलं मन शांत करणं. अशांत मनाला सुख कुठं? अशांत असते कुठं सुखम नायम लोका न परा न सुखम संशयात्मनः. जे मन सारखं संशयी आहे,
जगला आहे, संतप्त आहे, सारखा राग द्यायला येतो अशी कल्पना करा. त्याला कसलं समाधान? ध्यानाने राग जातो, क्रोध जातो. मग जिथे आवश्यक आहे तेवढाच क्रोध राहतो. दुसऱ्याच्या कल्याणासाठी क्रोध राहतो. आपल्या स्वतःच्या बायकोने एवढं मीठ जरा कमी पडलं बरोबर रागवणारी मंडळी आधी आहेत. ताट फेकून देणारी मंडळी आहेत आज, जी खाऊन पिऊन सुखी असतात तसली मंडळी ताट फेकून देतात. असं मी सांगितलं तुला बटाट्याची भाजी कर, कशी झाली? बटाटे मिळत नाहीत मंडळीमध्ये, फेकून दिले. आज तिथे लोक आहेत. हा सगळा क्रोध झाला. आणि दुसऱ्याच्या कल्याणासाठीच काम करून लोक राहतात. कामना वेगवेगळ्या राहत नाहीत. एक खोली 2 खोल्या असल्या तरी मला पुरे आहेत, मी आनंदात आहेत. एक मला व्यक्ती माहिती आहे, तिथे एकच खोली आहे, 2-3 मुलं आहेत, त्यांची आता लग्न झाली, 2-3 मुलं, बायको, ते असे एका खोलीत राहतात. 3 तास रोज बैठक आहे ध्यानाची. त्यांचं कुठेही अडत नाही, एक खोली आहे म्हणून. आणि मोठ्या आदेशान बनले आहेत, फ्लॅट आहेत, 3-3, 4-4, 5-5 खोल्यांचे. देवाला जागाच नाही. देव कुठे माहिती आहेत का? जिन्याच्या वर किंवा खाली. खाली देव नाही. जिन्यावरनं बुटाने चालत असताना त्या देवाच्या डोक्यामध्ये सारखे आघात होणार यांच्या बुटाचे, धार धार धार. महाराज आले वाटतं असं देवाला वाटणार. देवाची खोली शांत पाहिजे. शांती कुठे मिळायची म्हणून ती खोली केलेली असते देवाची. घराला देव खोलीच नाही. बेडरूम, डोर, किचन, ड्रॉइंग रूम, हॉल मोठा, आणि देव खोली गॉडरूमच नाही. मग शांती कुठली? जिथे शांती मिळायची तेच मुळे काढून टाकले आपण घरात ना. मग शांती कुठली सांगा बरं? म्हणून ध्यान म्हणजे शांती, तृप्ती, आनंद, समाधान, सुख. पण असंच जर मिळेल त्याचं समाधान राहिलं समाधानी तर प्रगती कशी व्हायची जीवनाची वगैरे वगैरे विचार पुढे येतात. बुद्धी कुठे भ्रष्ट आहे माणसाची. असं म्हटलं नाही तिथे आहे तिथेच राहा, असं म्हटलेलं नाही. तुम्ही आटोकाट प्रयत्न आपल्या बुद्धीच्या अंगाने, मनाच्या अंगाने, देहाच्या अंगाने तुम्ही अवश्यमेव प्रगतीचे प्रयत्न करा. तथापि आज आत्ता या क्षणी जी काही आपली स्थिती असेल त्याच्यामध्ये आनंदात राहा. अतृप्तीने काय समाधान आहे सांगा? मला हे करायला पाहिजे, मला ते हो करा ना. काय त्याचा विचार करा. 10, 15, 20 मिनिटं तुम्ही ठरवा संसारात काय काय करायचं. आपण आणि आपली मंडळी बसा. एक 12 वाजल्यापासून 12, 10, 12, 15, 12:30 पर्यंत दुपारी, हा रात्री नाही, बसा आणि विचार करा. व काय काय आपल्याला आवश्यक आहे आता संसारामध्ये असा विचार करा. तेवढं झाल्यानंतर मग काही त्याचा विचार संसाराचा असता का? डोळे मिटले की आले सगळे विचार, असं बरोबर नाही. तो विचार काय करायचं तो करून टाका. म्हणून अति चंचल, अति अतृप्त, अति संतप्त. माकडाची उपमा नेहमी देतात याला, मनाला. तर त्या माकडाला स्थिर करायचंय, त्या मनाला स्थिर करायचं. एवढी संतोष नाही, समाधान नाही, तृप्ती नाही, आनंद नाही. तुम्ही असाल त्याच्यामध्ये समाधानी असलं पाहिजे. तर समाधान अतिशय. ध्यान म्हणजे काय? ध्यानाची जीवनात आवश्यकताची काय व ध्यानाचे परिणाम काय मला कळलं इतकं. आता संतांच्या समाधीवर माळ ठेवून नाम घ्यायला सुरुवात केली तर तेवढी साधना पुरेशी आहे का? माळ ठेवून साधना करायला सुरुवात करावी. हळूहळू आपोआपच परमेश्वर जशी तुमची प्रगती होईल तशी निर्णय मंडळी तुम्हाला भेटत जातील, मार्गदर्शन करत जातील. शेवटी सद्गुरूंची गाठ पडेल आणि ते तुम्हाला तूच परमात्मा स्वरूपास ऐक शिष्या येथीचे वर्म स्वय तूच आहे सब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूच नको असा तत्प्रमाशीचा उपदेश ते करतील आणि तुम्हाला मोकळं करतील. माळ घेण्यापासून सुरुवात करा. कुठूनही सुरुवात करावी. जिथे तुम्ही आहात तिथून सुरुवात करा. कृष्णमूर्ती म्हणतात ते तुम्ही जिथे आहात तिथून चालू लागा. तसंच आहे. आपण जिथे आहात माळ घेऊन सुरुवात केली, उत्तम झालं. रामनाम सुरू करा. हळूहळू लोक आपोआपच तुम्हाला मिळत जातील, तसतसे मार्गदर्शक मिळतील. जागृत राहा. पण झोपून हे सगळं करू नका. आपण बेसावधपणाने काही करू नका. संसारी नाही, परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे सावधान, सावध, साक्षेपी, दक्ष, प्रज्ञावंत आणि विश्वास. तयासी साधनी सायास करण्याची न लई असं समर्थन. म्हणून प्रज्ञावंत पाहिजे, बुद्धिमान पाहिजे. प्रज्ञा याचा अर्थ शुद्ध बुद्धी, शुद्ध बुद्धी पाहिजे. म्हणजे प्रज्ञा बुद्धी पुष्कळ आहे पण भलत्याच मार्गाने संसार कसा करावा याच्यामध्ये सगळी बुद्धी खर्च होत शेवटी 2-3 गाड्या, एक बंगला, श्रमसाफल्य नावाचा. कसं श्रम सफल होणार सांगा. आणखी श्रम मात्र होईल. एकदा कॉर्पोरेशनची नोटीस आली आणि त्याचे 3-4 हजार रुपये टाईम भरायला लागला तेवढ्या मोठ्या बंगल्याचा.
मला वाटतं कुठल्या कुठल्या बंगला त्याच्यापेक्षा होतं ते बरं होतं. 5 खोल्या होत्या, भाडं गेलं की आपण मोकळे. आणि पूर्वीचं भाडं होतं 100 रुपये 5 खोल्या. कशाला बंगला बांधला असं पाठी मागून या. तेव्हा त्याच्या समाधान नाही, त्याच्या तृप्ती राहील. तृप्ती ध्यान करण्यामध्येच आहे, नामस्मरणामध्येच आहे. राम नाम घेता 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 आपण स्वयं रामरूप होऊन जातो. नित्य निवांत निर्भय स्वामी झाला राममय. अशा प्रकारचं एक जीवन परमार्थाचं उंच जीवन जगणं आपल्याला याच आयुष्यामध्ये शक्य आहे. ते सगळ्यांनी जगावं. परमेश्वर तुम्हाला तशी बुद्धी देव. तशी बुद्धी आहे म्हणूनच तुम्ही इथे आला. विठ्ठल 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 विठ्ठल.